नमस्कार मित्रांनो, रणजित बर्ग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण आलो एका रोहायाच्या जवळच असलेल्या एका सुंदर किल्ल्यावर, म्हणजेच बिरवाडी किल्ल्यावर. हा बिरवाडी किल्ल्यावर आपण आलो. चनेराच्या जवळच असलेला हा किल्ला आहे आणि इथंच जवळ आपल्याला एक भवानी मातेचं मंदिर लागलेलं आहे. इथंच आपली आता गाडी पार्क झालेली आहे जवळच. आणि आपण आता जाणार आहोत वरती मंदिरामध्ये, भवानी मातेच्या मंदिरामध्ये. आणि इथूनच रोड जातो आपल्याला या किल्ल्यावरती. या बिरवाडी गडावर येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रोहापासून जवळच असलेल्या या चनेरा गावात यायला लागतं. आणि या चनेरा गावातूनच एक लेफ्ट साईडला रोड गेलेला आहे आणि 2च मिनिटात आपण पोचतो या भवानी मातेच्या मंदिराच्या जवळच. हे आपल्याला दिसतंय ते भवानी मातेचं मंदिर आहे. आणि इथूनच आपल्याला रोड जातो वरती गडावर. आता पहिल्यांदा आपण या भवानी मातेचं दर्शन घेऊया. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण या भवानी मातेच्या मंदिराच्या समोरच आलेलो आहोत. आणि हे समोर दिसतंय आपल्याला हे भवानी मातेचं सुंदर असं मंदिर. आणि या भवानी मातेच्याच मंदिराच्या समोर हा फोटोग्राफीतून या किल्ल्याविषयी सुंदर अशी ही माहिती आपल्याला बघायला मिळते. ती आपण बघूया आता. आणि इथं आपल्याला तोफ, पाण्याचे हौद आणि बरंच काही या किल्ल्यावर ठेवलेलं आपल्याला इथं बघायला. आणि या मंदिराच्या समोर आपल्याला दिसते ही शिवकालीन तोफ. बघू शकता ही तोफ. आणि मंदिराच्याच आणखीन शेजारी आपल्याला ही दीपमाळ सुद्धा दिसून येते. सकाळचं हे सुंदर असं हे वातावरण. वसंत ऋतू आता जस्ट चालू होतोय. आणि या सुंदर अशा या वातावरणामध्ये हा ट्रेक करायला आज मी चालू केलेला आहे. आणि या मंदिराच्या समोरून हा रोड जातोय आपला या किल्ल्यावरती. आणि मंदिराच्या थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आपल्याला दिसून येतो. आणि ते खाली आहे भवानी मातेचं मंदिर. या भवानी मातेच्याच मंदिराच्या समोरून ही एक पायवाट समोर जाते. आणि या पायवाटीच्या शेजारी आपल्याला ही दिसतील करवंदाची झाडे. आत्ताशी इथं आपल्याला या करवंदाची फुलं येताना आपल्याला दिसून येतील. काही ठिकाणी करवंद सुद्धा आलेली आहेत. ही करवंदाची फुलं. हाच निसर्ग बघण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडायला पाहिजे. 5 मिनिटं गड चढला आणि हे आपल्या अशा धापा लागतात. कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही. बऱ्याच दिवसांनी किल्ल्यावर येतोय. पूर्ण हिवाळा गेला, 3 ते 4 महिने गेले. आणि आता उन्हाळा चालू होताना आपला हा पहिला ट्रेक चालू आहे. सगळं काम आपले सगळी अशी उलटीच असतात. बघू शकता हे सागवानाची झाडांचा हा पाला किती सर्वत्र पडलेला आहे. आणि 5 ते 10 मिनिटच पुढे चालत आल्यानंतर आपल्याला गडावर जाण्यासाठी ही एक शिडी दिसते. असं काहीतरी वेगळं असलं की थोडंसं थ्रिलिंग आणि खूप काहीतरी वेगळं वाटतं. वाह, मस्तच. या शिडीने आता मी वरती जाणार. एक दुसरी पायवाट पण आपल्याला दिसते. पण मी जाणार मात्र या शिडीनेच. कारण भरपूर वेळा मी बघितले या गडाचे फोटो या शिडीवरून जातानाचे. ठीक आहे, आपण आता जाऊया या शिडीने या गडावरती. फायनली आपण आता या शिडी मार्गे वरती चढतोय. वरती गेल्यानंतर बघूया आपल्याला या गडावरती काय काय बघायला मिळते. ही शिडी तर दिसते व्यवस्थित, पण आता बघूया. शिडी मार्गे आता वरती आल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसतोय इथं. आणि बुरुजाच्या बघूया कुठून रस्ता आहे ते. शिडीमार्गे वरती आल्यानंतर आपल्याला समोरच एक बुरुज दिसतोय. आणि या बुरुजाच्या शेजारी आपल्याला रस्ता पण दिसून येतोय. एक डाव्या साईडून एक आणि एक उजव्या साईडून दिसतोय. उजव्या साईडला गेल्यानंतर इथून आपल्याला आता वरती चढायला लागेल. हे बघू शकता, या आपण आता ज्या शिडी मार्गे वरती आलो त्या बुरुजावरती आपण आता उभे आहोत. स्वच्छ वातावरण आहे, पण अजूनही स्वच्छ वातावरण होण्यासाठी थोडीशी वाट बघायला लागेल.
त्यानंतरच आपल्याला हे सुंदर अशी ही निसर्गरम्य परिसर आणि फोटोग्राफी आपल्याला करता येईल। ही वाट जाते आता गडाच्या उजव्या दिशेने, गडाच्या वरती, पूर्णतः गडाच्या उजव्या दिशेने राऊंड मारून वरती जाणार आहे बहुतेक। आणि बघूया गडाच्या कुठल्या दिशेने, कुठल्या दरवाजातून आपण गडाच्या वरती आपण पोहोचतोय ते। आणि इथं थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं सुद्धा दिसतंय, बरंच खोल आणि स्वच्छ केलेलं। बरेच अशा गड संवर्धन ज्या संस्था असतील त्यांनी गडाचं स्वच्छतेचं काम, या टाक्यांचं काम केलेलं आहे। पुढे आल्यानंतर आपण बघू शकतो किती मोठमोठे हे दगड आपल्याला इथं दिसत आहेत। आणखीन वरती आल्यानंतर आपल्याला आणखीन एक आपल्याला बुरुज दिसून आलाय। हा दिसतोय तो बुरुज आहे। मी इतका आता खाली जात नाही। गडाला कुठलीही तटबंदी नाही, पण भक्कम अवस्थेत असलेले हे सर्व बुरुज खरंच अजूनही या गडाची खूपच चांगली स्थिती आपल्याला दर्शवतो। आता असंच आपण आता या गडाच्या वरती चाललोय। बघूया आपल्याला या गडावरती काय काय बघायला मिळते ते। वरती आल्यानंतर आपल्याला या जागोजागी दगडात कोरलेल्या ह्या अशा टाक्या, पाण्याच्या टाक्या किंवा आणखीन दुसरं काय असेल ते आपल्याला दिसतंय। बाले किल्ल्यावर जायचंय। बाले किल्ला म्हणजे गडाचा सर्वात उंच असा भाग, आणि या गडावर माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही। आजूबाजूच्या गावामध्ये मस्तपैकी क्रिकेटचं वातावरण आहे, सगळीकडे क्रिकेटचे आवाज येत आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा भरलेल्या आहेत। आणि मी आज आलोय अशा या गडावरती एकटं भटकंती करण्यासाठी। कारण अशा वेळेस आहे ना, गर्दी खूप कमी असते, लोक खूप कमी बाहेर पडतात, आणि हाच वेळ असतो की आपल्याला निसर्गाशी संवाद साधण्याचा। जास्त गर्दी नसते, जास्त गोंधळ नसतो, आणि आपण आणि हा निसर्ग आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले। आज बऱ्यापैकी स्वच्छ आणि शुभ्र असं आकाश आपल्याला आज दिसतंय। या गडाच्या मागच्या बाजूला असलेलं हे घनदाट असं जंगल। व्हिडिओ करत असताना अशाच या पायवाटातून तुम्ही लक्ष देत जातच व्हिडिओ करत जावा, नाही तर ही बघा, ही छोटीशी पायवाट आपल्याला डायरेक्ट खाली घेऊन जाऊ शकते। हे बघा, असा पाय जर सटकला तर डायरेक्ट आपण इथून खाली। हे बघू शकता या वडाच्या पारंब्या किती खोलवर रुजलेल्या आहेत। दगडी पायवाट छोटीशीच नाही। यस, फायनली आपण आलेलो आहोत या गडाच्या बालेकिल्ल्यावर, सगळ्यात उंच अशा जागेवर। आणि हा दिसतोय आपल्याला सर्वात उंच असा गडाचा भाग। वरती आल्यानंतर एका बाजूला आपल्याला ही स्वच्छता केलेली आपल्याला इथं दिसून येते। एक बोर्ड दिसतोय, नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत। या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्म निपुणता या गुणाचे स्मरण करा। जय भवानी, जय शिवराय। जुन्या काळातील पडक्या वाड्यांचे अवशेष आपल्याला इथं दिसून येतील, हे बघू शकताय। आणि फायनली आपण आता या गडाच्या बालेकिल्ल्यावरती पोचलेलो आहोत। बघू शकता ही गडाची स्वच्छतेची कामं, एकही झाड, एकही गवत आपल्याला इथं दिसून येत नाही। आणि इथूनच मला वाटतं एक चोरवाट सुद्धा आहे, ती पण आपण बघूया। इथं दिसते ही एक आहे चोरवाट, बघू शकता ही चोरवाट। आणि या चोरवाटेतून डायरेक्ट आपण या गडाच्या खाली निघू शकतो। ही आहे चोरवाट, आणि चोरवाटेच्या शेजारी जे बालेकिल्ला आपल्याला आहे, आणि या बालेकिल्ल्यावरती आपल्या या जुन्या वाड्यांचे अवशेष सुद्धा इथं आपल्याला दिसून येतात। बघू शकता किती सुंदर अशी ही फुलं सगळीकडे आलेली आहेत। गड बघून आपला झालेला आहे। आता थोडंसं आपण आता विश्रांती करूया। सकाळी लवकर आल्यामुळे जास्त काही खायला सुद्धा आणलेलं नाही। थोडंसं बायकोनी केलेल्या नारळाच्या वड्या आहेत,
त्याच आणल्या, त्याच भेटल्या मला. आता त्याच थोड्याशा खातो. बाकी काहीच मी अजून नाश्तासुद्धा केलेला नाही. सकाळचे 9 वाजले, थोडीशी भूक लागले. फायनली हा गड बघून आता मी खाली उतरतोय. हे बघू शकताय, आता आपण खाली गड उतरतोय आणि एक दुसरी वाट मी आता निवडलेली आहे. कोणच या वाटेने रस्त्याने आलेलं आपल्याला दिसत नाही. पण मला गडाचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे, गडाचा मुख्य जे दगडी प्रवेशद्वार आहे ते मला बघायचं आहे. यस, बघू शकताय अजून भक्कम अशा अवस्थेत असलेलं हे गडाचं महादरवाजा. हेच बघण्यासाठी एवढ्या लांब आलो आणि याचं एकदम स्वच्छता आणि खूप सुंदर असं हे काम केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. हे दोन्ही साईडचे हे बुरुज आणि मध्यभागी असलेलं हे गडाचं महाद्वार. फायनली गड उतरून आता खाली आलो आहे. मस्त मजा केली मध्ये आधी. एकटंच असल्यामुळे आपल्याला पाहिजे ती थांबता येतं, पाहिजे ती करता येते. वेगळ्या वाटेने जरी आलो आहे खाली तरी आपल्याला आता पार्किंगची जागा आपल्याला शोधायच लागेल. येस, फायनली आपण आलो आहे या भवानी मातेच्या मंदिराच्या जवळ. रोहा तालुक्यातील हा बिरवाडी किल्ला तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.